नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील रोहाणेत रोजगार सेवकाला सरपंच आणि पुढाऱ्यांकडून बेदम मारहाण, उपचारासाठी रुग्णालयात करण्यात आले दाखल. शिंदखेडा तालुक्यातील रोहाणे गावात न्याय मागण्यासाठी गेलेले रोजगार सेवकाला सरपंच व काही पुढाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असून मारहाणीत जखमी झालेल्या रोजगार सेवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रोजगार सेवक काही प्रलंबित कामाबाबत न्याय मागण्यासाठी गावातील पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेले होते. यावेळी वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. सरपंच व काही पुढाऱ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप जखमी रोजगार सेवकांनी केलेला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सेवक तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील असून माझ्यावर मागच्या वर्षी अन्यायाने सरपंच मेघश्याम नानाभाऊ वाघ यांनी कमी केले होते तर मी त्याच्या विरुद्ध उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे अपील दाखल केलं होतं. अपिलाचा निकाल हा माझ्या असा आला होता की विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून नवीन ग्रामसभा घेण्याबाबत जे कळवण्यात आलेलं होतं त्याच्या अनुषंगाने 1 मे रोजी ग्रामसभा झाली. त्या दिवशी मी विचारणा करण्यासाठी ग्रामसेवककडे गेलो होतो. ग्रामसेवकाशी मी बोललो. ग्रामसेवक म्हणे सरपंच येत आहे बाबा, धुळ्यावर राहतात ते, धुळ्याहून येत आहे. तर मग मी त्यांना विचारलं की ग्रामसभा 9 वाजेची टाईम आहे आणि आत्तापर्यंत आले नाही. मग त्यांनी फोन लावून त्यांना सांगितलं, ते आले हो आणि डायरेक्ट माझ्यावर मारहाण चालू करून 4-5 लोक आले आणि डायरेक्ट ग्रामपंचायत दरवाजामध्येच मारहाण चालू केली आणि ते मारहाण झाल्यानंतर माझा पाय फ्रॅक्चर केला, मला जखमी केलं आणि तिथंच टाकून मला पळून गेले. मी 108ला फोन लावला पोलिसांना. पोलीस आले आणि पोलिसांनी मला शिंदखेडा पोलीस स्टेशनपर्यंत खाजगी गाडीने घेऊन गेले हो आणि तिथून मला धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. नंतर मी दवाखान्यात उपचार घेत आहे आणि मला तरी उलट माझ्यावरती उलटफेर करून माझ्यावर कंप्लेंट केलेली आहे त्यांनी. एवढं करून सुद्धा माझ्यावर मी गुन्हा दाखल करून सुद्धा अजून न्यायालयामध्ये जामिनासाठी सुद्धा आहे आणि त्यांना पोलिसांनी अजूनपर्यंत अटक केली नाही. तर मला न्याय मिळावा आणि न्याय नाही मिळाल्यास मी उपोषणात बसण्यास